आमच्या दोघांची अंघोळ झालेली आहे. पप्पांनी माझ्यासाठी हळीव आणून दिलेले आहे. आत्या कामाला गेलेत. आम्हा दोघांना अंघोळ ते घालून सगळी कामं करून त्याच्यानंतर मग इथं हीटर आणलेलं होतं. इथं खूप थंडी आहे त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा बेड क्लीन करून घ्यावा, कारण की कसं तर वाटतं ना आपल्याला. त्याच्यानंतर मग हळीव गरम होतं तर मग हळीव पिऊन घेतलं. हे सब्जासारखं असतं, काही नसतं, त्याला चावायची गरज लागत नाही, फक्त ते प्यायचं काम करायचं असतं. हे बाळातींसाठी चांगलं असतं म्हणून हे पप्पांनी बनवले माझ्यासाठी. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना माझ्यासाठी ना रव्याची पेज आणलेली होती आणि परी बघा तिच्या भावासोबत खेळायला लागले. त्याला उठवायचा प्रयत्न करते, त्याला पप्पी देते बघा. अजिबात ऐकत नाही ती, खूप टाईम बाळासोबतच असते. त्याच्यानंतर पप्पांची कामं झाल्याच्यानंतर पप्पा बाळाला घेऊन बसलेत बघा. थोडा वेळ तो लागला आहे बाबांच्या मांडीवर खेळायचं काम चाललं आहे. त्याच्यानंतर दुपारी पप्पांनी मला डाळ भाकरी दिलेली होती, पाणी बिणी सगळं आणून द्यायला लागलेत बघा मला. त्याच्यानंतर ना केस मी सकाळी ओली होती ना, धुतलेली होती, त्याच्यामुळे मग ती ड्रायरने मस्तपैकी सुकवून घेते, कारण की थंडीमुळे ना केस अजिबात वाळत नाहीत. मोठी केस असल्यामुळे ना अजिबात वाळायला खूप वेळ लागतो. पण बाळ आहे ना, आता बाळाला सर्दी लागेल त्याच्यामुळे ना वाळवून घेतले आणि त्याच्यानंतर ना गुंता काढून घेतला. त्याच्यानंतर वेणी बांधून घेते, कारण की ना डोकं मोकळं ठेवायचं नसतं ना, नाही तर थंडी लागते. त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित केस विंचरून वेणी बांधून घेतली. हा आहे ना हीटर आहे ना, परीच्या टायमाला मला आणलेला होता, पण मी त्याचा काही जास्त वापर करतच नाही. खूप छान आहे, 2000 वॅटचा आहे तो हीटर, खूप छान आहे. तुम्ही घेऊ शकता, मी पाहिजे तर तुम्हाला सांगेल. हा इथे